हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे लंच बॉक्स। तर लंच बॉक्ससाठी आपण तयारी करत आहोत। तर बघू शकता आपण, मी एक चॉपर बोर्ड घेतलेला आहे। त्यामध्ये आपण एक मोठा कांदा चॉप करून घेऊया। त्यातच घालूया 1 इंच आलं, 8-10 पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या त्या तोडून घालत आहे। आले आपण कापून घेऊया। आता हे चॉपर बोर्ड मधून काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चॉपर बोर्ड मधून कांदा करून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा। आता बाकीचे वेजेस आपण घालून घेऊया। मी एक टोमॅटो घेतलेला आहे, 1 वाटी पत्ता कोबी घेतलेला आहे, अर्धा गाजर घेतलेला आहे, थोडासा बीन्स घेतलेला आहे, शिमला मिर्च आणि कॉर्न्स घेतलेला आहे। हे एक बारीक चॉप करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण चॉप करून घेतलेले आहे सर्व वेजीस। आता मी पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम होतोय, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे। आता यामध्ये आपण हिंग घालून घेऊया। हिंग चांगला परतून घेऊ। आता यामध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरचीच्या आपण चॉप करून घेतलेली आहे ती घालून घेऊया। चांगले परतून घेऊ। गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये आपण हे सर्व वेजेस घालून घेणार आहोत। अशा प्रकारे वेजेस हा लंच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशा प्रकारचा आहे। तर मी अशा प्रकारे वेजेस घालून घेतले आहे। आता हे चांगल्या प्रकारे परतून घेऊया। आता यामध्ये काही बेसिकचे मसाले घालायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी परतून घेतलेले आहे। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, नॉर्मल मीठ आणि काळे मीठ। हे यामध्ये घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता यात घालणार आहोत 1 चमचा टोमॅटो सॉस, मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस। आता हे सर्व आपण सुकवून घेऊया। हाय फ्लेमवर सुकवायचे आहे। याला आपला क्रंचपणा राहिला पाहिजे। सॉफ्ट झाले तर ते चांगले लागणार नाही। अशा प्रकारे आता आपण हे हाय फ्लेमवर सुकवून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर सुकत आलेले आहे। अशा प्रकारे आपण यातले पाणी, मॉइश्चर सर्व सुकेल अशा प्रकारे आपल्याला सुकवायचे आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत।
आता सर्व मिक्स करून घेऊया. बघू शकता आपण आपले बॅटर सगळे सुकलेले आहे, स्टफिंग सुकलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड झालेले आहे आणि मी चपातीचे पीठ मळतो तसे हे पीठ मळून घेतलेले आहे. आता बघू शकता आपण अशा प्रकारे आपण याला मऊसूत करून घेऊया आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी 4 गोळे बनवलेले आहे. आता आपण याला लाटून घेऊया. आपल्याला छोटीशी पुरी लाटायची आहे. जास्त मोठी करायची नाही. अशा प्रकारची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. आता आपण याला लावणार आहोत मेयोनीज घेतलेले आहे. अशा प्रकारे मेयोनीज लावून घेऊया. सगळ्या बाजूने लागेल अशी लावायची आहे. आपल्याला थोडीशी शेजवान चटणी लावायची आहे. यातच आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बॅटर थंड झालेले आहे. आता पीठही मळून घेतलेले आहे. चपातीचं पीठ असते त्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळायचे आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे मी गोळे तयार करून घेते. खूप मोठेही नाही करायचे. अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. तर चला तर सुरुवात करूया. याला पिठामध्ये डीप करून याला पुरी लाटायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची पुरी लाटायची आहे आणि आपण पॅन गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पुरी भाजून घेतलेली आहे. आपल्याला अशाच प्रकारची भाजायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची भाजून घेतलेली आहे. यामध्ये दुसरी पुरी टाकून घेते. आता आपण तिला मेयोनीज लावून घेऊया. मेयोनीज सर्व बाजूने लागेल असे लावून घ्यायचे आहे. त्याला सॉस लावून घेऊया. शेजवान चटणी लावत आहे. आता हे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे.
दुमडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली दुसरी पुरी भाजून झालेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊया आणि ही पुरी यामध्ये भाजून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचे मी भाजून घेतलेली आहे। आता हिला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला नाश्ता मी भाजून घेतलेला आहे। बघू शकता आपण अशा कढई आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी भाजून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी सर्व आता काढून घेते। अशा प्रकारे आता याला थंड होऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले हा नाश्ता जो बनवलेला आहे तो आपली चपाती भाजीच आहे, पण हा अशा प्रकारे मुलं बनवले की मुलांना खूप आवडतो। तर हा सकस आहार आपण बनवलेला आहे। आता याला शेवमध्ये, ही शेव आहे भुजिया, तर भुजियामध्ये मी डीप करत आहे। याला टोपोही म्हटले जाते। बघू शकता आपण अशा प्रकारे मी भुजियामध्ये डीप करून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व टोपो तयार झालेले आहे। अशा प्रकारचा तुम्ही नाश्ता, सकस आहाराचा नाश्ता आहे, तर आपल्याला लंच बॉक्समध्ये मुलांना देता येतो, मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी देण्यात येतो। तर अशा प्रकारचा आपला सकस आहार गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर व्हेजीस घालून बनवलेला हा सकस आहार मी बनवलेला आहे। आपण मुलांच्या टिफिनमध्ये देतो। मी हा लंचसाठी बनवलेला आहे, तर मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी हा लंच बॉक्स तयार केलेला आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला लंच बॉक्स तयार झालेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे आपला लंच बॉक्स तयार झालेला आहे। यात मी टमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी, आपली पुदिना चटणी दिलेली आहे। याला आलू भुजियाही लावलेली आहे। तर अशा प्रकारचा हा आपला नाश्ता लंच बॉक्स तयार झालेला आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।